अरे मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? आम्ही चाललेलो आहे आत्ता 1:53 झाले आहेत आणि आम्ही चालले बाहेर म्हणजे कुठं चाललो आहे? आज देऊळ बंद पिक्चर बघायला चाललो. तुम्हाला मूवीज कसा आहे काय मी नंतर सांगेन, पण आमच्यासोबत चला तुम्ही. तर देऊळ बंद एक आम्ही खूप मुलं लहान होती तेव्हा बघितला होता, पण आता महाराजांची कृपा म्हणून आम्ही सगळे सोबत पिक्चर बघायला चाललो आहे. तर देऊळ बंद पिक्चर बघायचा आहे आम्हाला. चला तुम्ही पण आमच्यासोबत. आपण अद्भुत अशा काय कलाकृतीचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. चला लेट्स गो. लॉक लावते, सगळे गेलेले आहेत आणि मीच एकटी मागे राहिले. चला महाराज तुम्ही आहेच आमच्यासोबत. महाराज आहेत आपले तिकडे. महाराज तर स्वतः आमच्यासोबत आहेत, काही काळजीचं कारण नाही. पण आता हे बघायची आपल्याला कलाकृती. चला 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 चला, गळ्यातलं राहिले कुठतरी. ठीक आहे. महागाची रेस्टॉरंट महाग, पार्किंग सुद्धा महाग, पण या महागड्या वास्तवाला अभिरुची मॉल आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वांना आवडणारा, सर्वांना परवडणारा आणि भरपूर बचतीची हमी देणारा मॉल म्हणजे अभिरुची मॉल. ब्रँडेड गार्डन होती बरं का पहिला अभिरुची. अस्सल सोन्याचे फिल्मचे शूटिंग व्हायचे मराठी. मल्टीप्लेक्स, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आणि प्रचंड बचतीचा मोठा डिमांड. याशिवाय अनेक आकर्षण. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे जुने पिक्चर आहे ना, मोस्टली शूटिंग इथे व्हायची. इथे खूप शो वगैरे होता, काढले त्यांनी. गर्दी राष्ट्रगीत. अगं थांब. पण 8 पोरं होतील असा आशीर्वाद द्यायची काय गरज होती तिला? अगं तशी पद्धत आहे म्हणण्याची. तुम्ही माणसाचीच पाडली ती पद्धत. अगं येईल कुठेतरी बघितलं तुझ्या काय विचार करते माझ्या? हा, अगं तुझ्या तुक्यासाठी चाललं नाही सगळं. क्या हुआ बेटी, क्या देख रही हो? नजर तो पानी से भी गहरी है. बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा, त्यात शेतकऱ्याची आहे. पोरी, कितीही खोलात गेला तरी उगवून येतो. म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. बहुता जन्मींचा झालो भारवाही, सुटीचे हे नाही. यापर्यंत पोहोचण्याची फक्त थोडं चांगलं वागून तो बघा. आणि लक्षात ठेवा, हम गया नाही, जिंदा आहे. माणसांची माणसासारखं वागा बाबांनो. जसे लहानपणी असतात तसेच कायम राहा. निर्गुण निराकार निरागस. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तर मंडळी, आत्ता 9:45 वाजले आहेत. आज आहे संडे. तर म्हणलं चला आज दिवसाचा शेवटी आत्ता सगळं स्वच्छ केलं. खूप भांडी. आज काय मावशीनं दांडी दिली, म्हणजे आम्हीच घरी नव्हतो त्यामुळे मावशी आले आणि गेले, त्यामुळे आज मला भांडी दोन्ही वेळा घासायला लागली. तर भांडी घासली, स्वच्छ केला होता आणि इथे बसली आणि शेवट करावं दिवसाचा. संडे कसा घालायला जातो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज दिवसभर आम्ही एक विशेष गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे आम्ही देऊळबंद पिक्चर बघायला गेलो होतो. खूपच प्रॅक्टिकल असा पिक्चर आहे, तुम्ही नक्की जरूर बघा. आणि मी थोडं छोटे क्लिप्स तुम्हाला जोडणार आहे. कॉपीराईट आलं तर मला माहिती नाही, हरकत नाही, आपला काही चॅनल मॉनिटाईज नाही, काय नाही. बघा तुम्ही, खरं खूप छान आहे. पहिला देऊळबंद मला आवडलंच होता खरं, पण आत्ताचं मला आवडलं आहे. प्रॅक्टिकल आहे. चला तर आता बंद करते. गुड नाईट सगळ्यांना. सगळे हास्य जत्रा बघते. मी मात्र इकडे साफसफाई करून बसले. मला कपडे इस्त्री करायचे त्यामुळे
तिथे सगळं ठेवून बसली इस्त्री वगैरे. तर इस्त्री करते आणि गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. इकडे महाराज आहेत. महाराज गुड नाईट.